नमस्कार. उद्या शुक्रवार चैत्र अमावस्या 17 एप्रिल रोजी चैत्र अमावस्या असणार आहे. या एका झाडाला नक्की स्पर्श करा. सर्व दोष, शत्रू त्रास संपेल आणि अडथळे देखील दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. तर अशा कोणत्या झाडाला तुम्हाला आवर्जून अमावस्येच्या दिवशी स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. कारण अमावस्या ही तिथी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे आणि ही शुक्रवारी येत असल्यामुळे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे असतात. त्यासोबतच आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडाझुडपांना विशेष महत्त्वाचे मानले जाते. काही झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. म्हणूनच आपल्याला अशा प्रभावी झाडासंबंधितच काही उपाय करायचे असतात. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील चांगल्या वळणावर नेणारा अत्यंत प्रभावी ठरणार आहे. तुम्हाला कधी असे वाटत असेल की तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय, परंतु तुम्हाला यश मिळत नाही आहे आणि तुमच्या आजूबाजूला काही असे व्यक्ती असतील जे कमी कष्ट करताय, परंतु ते अधिकाधिक श्रीमंत असतात. तुमच्या कष्टालाही यश मिळत नाही आहे. त्यासोबतच तुम्ही खूप मेहनत करताय, परंतु अजून तिथेच आहात. तुमच्या मुलांची प्रगती होत नाही आहे. कोणाची तरी नजर लागलेली असेल. विनाकारण शत्रू तुमच्या पाठीमागे लागलेले असतील. तुमची प्रगती कोणा एका शक्तीने बांधून ठेवलेली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. तर आजची ही रात्र तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. 17 एप्रिल रोजी चैत्र अमावस्या ही साधी तिथी नाही आहे, तर ही एक पर्वणी आहे. तर खूप सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्ती या वातावरणामध्ये असतात. तर सकारात्मक शक्तींचाच प्रभाव आपल्या घरावर व्हावा यासाठी असे काही उपाय करायचे असतात. आज निसर्गातील अशा काही गुप्त शक्ती सक्रिय असतात ज्या फक्त काही झाडांना एक स्पर्श केल्याने तुमचे नशीब बदलू शकतात. आज मी तुम्हाला अशीच एक चमत्कारिक झाडाबद्दल माहिती सांगणार आहे, ज्याला स्पर्श केल्याने तुमच्या 7 पिढ्यांचा कोणताही पितृदोष असो तो नष्ट होईल, दारिद्र्य नष्ट होईल आणि तुम्हाला सर्वात मोठे महत्त्वाचे म्हणजे शत्रू त्रास जो असेल तो देखील नष्ट होईल. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. तर हा एक उपाय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण अर्धवट माहिती ही काहीही सार्थकी लागत नसते, त्याचे काहीही फळ मिळत नाही. तुम्हाला हा उपाय करायचाच असेल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी तुम्हाला जे झाड सांगणार आहे त्या झाडाला स्पर्श केल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला त्याचे नक्कीच सकारात्मक बदल हे घरामध्ये दिसायला सुरुवात होईल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहणार आहे आणि शत्रूंचा नायनाट देखील होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला खूप विशेष स्थान आहे. कारण मराठी नववर्षाच्या सुरुवातीलाच आलेली अमावस्या आहे ही चैत्र अमावस्या. म्हणून तुम्हाला चैत्र महिन्यातील या अमावस्येचा हा उपाय आवर्जून करायचाच आहे. हा साधासुद्धा महिना नाही, तर हा सृष्टीच्या नवचैतन्याचा काळ आहे. त्यामुळे हा उपाय केल्याने सकारात्मक बदल दिसतील. कारण सुकलेल्या झाडांना पालवी फुटते याच महिन्यात. निसर्ग कात टाकतो. चैत्र महिन्याची ही जी अमावस्या आहे ती साधीसुधी अमावस्या नाही आहे. तांत्रिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाची सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारी अमावस्या आहे. शास्त्रात असे सांगितले जाते की आजच्या या रात्री ग्रहांची स्थिती अद्भुत असते. जे ग्रह पृथ्वीवरील नकारात्मकता स्वतःकडे खेचून घेण्यात सक्षम असतात. ज्याप्रमाणे समुद्रमंथनातून अमृत निघण्यापूर्वी विष निघालं होतं, तसंच आजच्या रात्री देखील तुमच्या आयुष्यातील विष म्हणजेच कोणतीही दरिद्रता, नकारात्मकता, कटकटी, वादविवाद, शत्रुत्रास, वाईट नजर, वाईट कोणतीही बाधा असो ती खेचून घेण्याची ही रात्र अमावस्येची ठरत असते. तर तुम्हाला हा उपाय त्यासाठीच या प्रभावी तिथीवर करायचा आहे. मोठ्या मंदिरात आपण जातोय, उपवास करतोय, खूप सेवा देवाची करतोय, परंतु हाती काहीच उरत नसेल तर तुम्हाला हे गरजेचे आहे. कारण त्यातच हे गुपित गोष्ट दडलेली आहे. तुम्ही देवाची भक्ती केली, पण ज्या निसर्गात देव वसतो त्या निसर्गाच्या ऊर्जेचा वापर करणे हे तुम्ही विसरलात. तर आज मी तुम्हाला या विशिष्ट झाडाबद्दल सांगणार आहे. ते झाड म्हणजे केवळ लाकूड आणि पानाचं नाही, तो साक्षात परब्रह्माचा अंश आहे. आपल्या शास्त्रात या झाडाचं वर्णन करताना म्हटलंय, मूले ब्रह्मा त्वचे विष्णू शाखाय च महेश्वर. म्हणजेच या झाडाच्या मुळाशी सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव वास करतात. त्यांच्या खोडामध्ये आणि सालीमध्ये भगवान विष्णू सामावलेले आहेत आणि वरच्या फांद्यांमध्ये, पानांमध्ये देवाधिदेव महादेव यांचे वास्तव्य आहे. तर विचार करा, या झाडात साक्षात त्रिदेवां एकत्रच वास आहे. त्या झाडाची शक्ती किती अफाट असेल. सामान्य दिवशी या झाडाची शक्ती सात्विक असते, परंतु या चैत्र अमावस्येच्या रात्री या झाडाची तब्बल 1000 पटीने ही शक्ती वाढलेली असते.
जणू काही हे झाड आजच्या दिवशी एक चुंबकच बनते, एक कल्पवृक्ष बनते. त्याप्रमाणे चुंबक कोणतीही गोष्ट स्वतःकडे खेचून घेते, त्याप्रमाणेच इडापिडा हे झाड खेचून घेत असते आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला सुखसमृद्धीचे वरदान देत असते. जर आजच्या रात्री तुम्ही या झाडाला फक्त एकदा स्पर्श केला तर तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक लहरी ह्या नष्ट होतात. या झाडाला स्पर्श करताच तुमचे नशीब नक्कीच चांगले व्हायला सुरुवात होईल. तुमच्या प्रगतीतले सर्व अडथळे हे दूर होतील. पण या झाडाला स्पर्श करण्याची एक विशिष्ट वेळ आहे आणि एक विशिष्ट पद्धत देखील आहे. जर ती चुकली तर तुम्हाला या उपायाचे काहीही फळ मिळणार नाही, या सकारात्मक शक्तीचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. तर ती पद्धत काय आहे, ते झाड नेमकं कोणतं आहे हे मी तुम्हाला आता सांगतच आहे. व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील. कधी कधी काम पूर्णत्वाला येते, पण कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते काम अपुरे राहते. त्यासोबतच घरामध्ये पैसा टिकत नाही, निराशा नेहमी असते, मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही. तरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या घरामध्ये वारंवार काही ना काही संकटे असतील, वादविवाद, भांडणे हे जर होत असतील, तर घरामध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता देखील असते आणि आपण आपल्या नशिबाला देखील दोष देत असतो. कधी आपल्याला असं वाटतं की आपलं नशीबच खराब आहे, पण तसं नसतं. ही असते नजरबाधा किंवा पूर्वजांचा दोष, म्हणजे पितृदोष देखील असतो. कधी असे लोक आपल्या आजूबाजूला असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात, पण माघारी आपल्या सुखावर जळत असतात आणि यांची वाईट नजर देखील आपल्याला लागू शकते, नजरबाधा आपल्याला होऊ शकते. त्यामुळे घरात असलेले कामेसुद्धा बंद पडतात. तुमची प्रगती जणू कोणत्या ना कोणत्या गोष्टीने रोखून धरली जाते. 17 एप्रिल चैत्र अमावस्या ही सर्वात महत्त्वाची तिथी या समस्यांचा शेवट करणारी आहे. आज मी तुम्हाला त्या झाडाबद्दल सांगणार आहे. ते झाड म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचे, सर्व नकारात्मक ऊर्जा खेचून घेणारे आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला देणारे. त्यासोबतच त्याच्या आजूबाजूला इतक्या सकारात्मक लहरी असतात, ऑरा इतका चांगला असतो की तुमची कोणतीही इच्छा असो, तुम्ही तिथे जाऊन बोलल्यास ती 100% पूर्ण होते. त्यासोबतच तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, त्रिदेवतांचा वास देखील यामध्ये असतो, पितृदेवतांचा देखील यामध्ये वास असतो. आणि जेव्हा तुम्ही श्रद्धेने त्या झाडापाशी जाता, त्याला स्पर्श करता, तेव्हा तुमच्या शरीरातील जड असलेली ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, नजरबाधा, तुमच्या शत्रूंनी केलेली कोणतीही तुमच्यावर वाईट बाधा ती पूर्णतः नष्ट होते आणि त्या झाडाच्या माध्यमातून थेट ती नष्ट होऊन मातीमध्ये मिसळून जाते आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा हे ते झाड देत असते. एखादा असा शत्रू असेल ज्याला तुमचे नेहमी वाईट व्हावे असेच वाटते, तोच शत्रू येता 24 तासामध्ये तुमच्यासमोर नतमस्तक होईल. त्याच्या मनातील तुमच्याबद्दलची कटुता संपून जाईल, कोणतीही वाईट भावनाही नष्ट होईल आणि स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल. तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते नष्ट होतील, सकारात्मकता तुमच्या घरामध्ये येईल. त्यासोबतच तुमच्या पतीच्या कामातील सर्व अडथळे नष्ट होतील आणि यश मिळेल. तुमच्या मुलाच्या देखील अभ्यासामध्ये जर काही अडथळे येत असेल ते देखील नष्ट होतील, त्यांची देखील प्रगती होईल. कारण हे सुधं झाड नाही आहे. त्या झाडापाशी जाताना तुम्हाला काही चुका टाळायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत ते पाहूयात, तरच या उपायाचे तुम्हाला फळ मिळेल. तर ते झाड म्हणजे खूप महत्त्वाचे आणि तुमच्या मनात 100 विचार येत असतील. कोणत्या झाडाविषयी हे बोलत असेल, पिंपळाचे झाड असेल असे वाटते, कारण पिंपळाच्या झाडावर देखील देवदेवतांचा वास असतो. कोणाला वाटले ते झाड वडाचं असेल तर कोणाला वाटलं पिंपळाचं असेल. आजच्या या 17 एप्रिलच्या चैत्र अमावस्येला ज्या झाडाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या झाडाची ऊर्जा ही शिखरावर असते, सकारात्मक असते, ते झाड म्हणजे लाल कण्हेरीचे झाड किंवा शमीचे झाड. कण्हेरीचे झाड देखील खूप महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे शमीचे झाड देखील साक्षात गणपती बाप्पांना देखील प्रिय आहे आणि महादेवाला देखील शमी हे वृक्ष प्रिय आहे, खूप महत्त्वाचे झाड आहे. तर लाल कण्हेरीचे झाड हे साक्षात मंगल आणि सूर्यदेवताची शक्ती असते, जी तुमच्या शत्रूंचा नाश करते. आणि शमीचे झाड हे साक्षात माता लक्ष्मीचे, शनिदेवताचे आवडते झाड असते, जे तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळासकट उपटून टाकण्याची ताकद ठेवत असते. जर तुमच्या आजूबाजूला हे झाड नसतील तर काहीही हरकत नाही, तुम्ही बेल किंवा औदुंबराच्या झाडाजवळ देखील हा उपाय तितकाच मनोभावे करू शकता. किंवा अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे, तर तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ देखील हा उपाय केला तरीही उत्तम ठरेल. परंतु मी तुम्हाला हे जे 2 झाड सांगितलेले आहेत त्यापैकी एक झाड तुमच्या घराजवळ असेल तर तिथे देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला देखील हा उपाय करायचा आहे. एकही शब्द विसरू नका, कारण ही तुमची आयुष्याची टर्निंग पॉईंट ठरणार आहे. तर कोणती वेळ महत्त्वाची आहे, तर हा उपाय करण्यासाठी महत्त्वाची वेळ म्हणजे
तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, परंतु सकाळी करण्याचा प्रयत्न करा. नाहीच जमले तर संध्याकाळी करा, कारण संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेव्हा संधिप्रकाश असतो तिथून ते रात्री 12 वाजेपर्यंत या काळात निसर्गाची दारे ही उघडी असतात. तर जाताना सोबत काय काय न्यायचं, तर एका तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचे आहे. त्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे, ज्यामुळे नकारात्मकता दूर होते, पितृदेवतांचा आशीर्वाद मिळतो. थोडासा गूळ देखील टाकायचा आहे. जे झाड तुमच्या भाग्यामध्ये, तुमच्या नशिबामध्ये गोडवा आणेल आणि तुमच्या कुटुंबाचे कल्याण होईल. एक लाल फूल घ्यायचे आहे, जे विजयाचं प्रतीक आहे, आणि त्यासोबतच उदबत्ती घ्यायची आहे. एक दिवा घ्यायचा आहे, मातीची पंती घेतली तरीही चालेल. त्यामध्ये 2 वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत, कापसाच्या वाती. त्यामध्ये तुम्हाला तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाकायचे आहे, आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला त्या झाडाजवळ जायचे आहे. घराबाहेर पडल्यापासून ते झाडापाशी जाईपर्यंत तुम्हाला कोणाशी काहीही बोलायचे नाही आहे. मग तुमच्यासोबत कोणीही असो, हे मौन व्रत तुम्ही आंतरिक शक्ती तुमची जी असते ती वाढवतं. मनातल्या मनात फक्त आपल्या कुलदेवीचे, कुलदेवताचे किंवा गुरूंचे नामस्मरण करायचे आहे. झाडाजवळ पोहोचल्यानंतर शांतपणे सर्वप्रथम त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला पाणी अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे फुले अर्पण करायची आहेत, उदबत्ती लावून घ्यायची आहे, आणि तो दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि दोन्ही हात त्या झाडाच्या खोडाला तुम्हाला टेकवायचे आहेत, किंवा तुम्ही उजव्या हाताचा स्पर्श देखील करू शकता. परंतु तुम्ही दोन्ही हात त्या झाडावर टेकवून सकारात्मक लहरीचा अनुभव घ्यायचा आहे. तुमच्या शरीरातून एक काळा धूर बाहेर निघतोय, नकारात्मकता नष्ट होते. यात तुमच्या घरातील सर्व अडथळे नष्ट होतात, गरिबी नष्ट होते, नजरबाधा, वाईट शक्ती, इडापिडा सर्व काही दूर होतात, आणि सकारात्मकता तुमच्याजवळ कायम वास करते. सकारात्मक शक्तींचा संचार तुमच्या अंगामध्ये होतोय. अशा प्रकारे तुम्हाला तिथे अनुभव घ्यायचा आहे. त्या झाडाला स्पर्श करत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तर मनातल्या मनात तुम्ही म्हणू शकता. 11 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तुम्ही हा उपाय कण्हेरीच्या आणि शमीच्या झाडाला करायचा आहे, आणि पिंपळाच्या झाडाला करत असताना त्या झाडाला 11 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत. मंत्रशक्तीमध्ये खूप ताकद असते. आत्मा निसर्गाशी होणारं मिलन म्हणजे तुम्ही मंत्र म्हणायचा आहे आणि झाडाला स्पर्श करायचा आहे. या क्षणी तुमच्या अंतर्मनात निघालेली कितीही कठीण इच्छा असो, ती थेट विश्वापर्यंत पोहोचते, आणि तिचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. गरिबी ही श्राप नाही, तर ती घालवण्यासाठी प्रयत्न करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आजची ही रात्र तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. फक्त विश्वासाने हे काम करा, हा उपाय करा. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. तुमच्या कितीही कठीण इच्छा देखील पूर्ण होतील. तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे. या प्रकारे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ते 2 झाडे देखील आहेत, आणि तुम्ही पिंपळाच्या झाडाला आवर्जून, तुम्हाला कोणत्याच झाडाला नाही जरी स्पर्श करणे शक्य झाले किंवा नाही काही उपाय करणे शक्य झाले, तर पिंपळाच्या झाडाला आवर्जून करा, कारण अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आवर्जून हा उपाय करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.